येथे पिको फॉल करून मिळेल. येथे तीर्थयात्रेसाठी गाडी भाड्याने मिळेल. अशा पाट्या तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी पाहिल्या असतील. पण अशाच पाट्या पुढे भविष्य काळात माहितीसाठी रडणारे भाड्यानं मिळतील अशा आपल्याला पाहायला भेटतील. आणि तो दिवस काही आता दूर नाही. कारण प्रत्येकाचे एकमेकाबद्दल झालेले जे प्रेम आहे कमी झालेलं आहे. आस्था कमी झालेली आहे. प्रत्येक माणूस हा निष्ठुर बनत चाललेला आहे. कुणालाही आता आपल्यासाठी किंवा एवढंच मी म्हणेल की लगे आई वडिलासाठी सुद्धा आता आसू येत नाही. एवढा माणूस दगडाचा झालेला आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही लहान होतो आणि गावात कोणी मेलं तर आम्ही अक्षरशः अंबारडा पडायचो, ओक्साबोक्शी रडायचो. तर तेव्हा एखादा नातेवाईक बघायचा, अरे हा कोण नातेवाईक आहे की एवढा जोरात हा मुलगा रडू लागला. पण मित्र हो, आम्हाला ते भान राहायचं नाही आणि आम्ही अगदी जोराजोरात तिथं धाय मोकळून रडायचो. याचं कारण असं होतं की पूर्वीच्या काळी परका का असेना त्याबद्दल माणसाला माया होती, प्रेम होतं. पण आता कोणाबद्दलच जिव्हाळा राहिला नाही. कारण आपल्याला माहीत असेल की मुंबईसारख्या ठिकाणी आता अंत्यसंस्कार करणाऱ्या संस्था त्या उभे राहिलेल्या आहेत. कारण मुलं परदेशामध्ये नोकरीला असतात, पैसा बक्कळ असतो. पण आईवडील इकडं आपल्या खेड्यात असल्यामुळं मुलांचं इकडं येणं होत नाही. आणि ते तिथून अशा संस्थेला फोन करतात की आमच्या आईवडिलांचे अंत्यसंस्कार करा, आमचं येणं होणार नाही, आम्ही तुम्हाला लागेल तेवढा पैसा द्यायला तयार आहे. मित्र हो, खूप भयानक हे चित्र झालेलं आहे. आणि याहीपेक्षा पुढे भविष्यात खूप असं विदारक चित्र होणार आहे. कारण याला कारण असं आहे की माया ममताच नाही. मग यांच्यासाठी या मृत्यूच्या किंवा माहितीच्या कार्यक्रमाला शोभा यावी म्हणून तिथं काहीतरी तो कार्यक्रम रंगावा म्हणून काही मंडळी आता असे बी होतील की ते आपल्याला रडण्यासाठी भाड्यानं मिळतील. असे काही गट, अशा संस्था तयार होतील की त्या रडण्यासाठी सुद्धा चांगले चांगले कलाकार आपल्याला भाड्यानं देतील. आणि आम्हीसुद्धा त्या भाड्यानं घेऊ. आणि ते जर रडणाराचा गळा चांगला असला, आवाज चांगला असला तर ते जास्तीचा पैसा आपल्याकडून आकारतील. किंवा माहितीचा टाईम जर लांबला तर ओव्हर टाईमाचे सुद्धा ते आपल्याकडून पैसे घेतील. ही हसण्यासारखी जरी गोष्ट असली तरी मित्र हो, कदाचित हे भविष्यात खरं होऊ शकतो. कारण आजची परिस्थिती आहे. आणि तिथं तो कार्यक्रम असा होईल की एखादी मावशी आली तर मावशीला डोळ्यात आसूच येणार नाही. फक्त त्या रडणाराला सांगावं लागेल, अरे ही मावशी मावशी, तर तो हंबरडा फोडेल. आणि हंबरडा हा डुप्लिकेट असेल. म्हणणंच कदाचित मित्र हो, तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं की मोले घातले रळाया, नाही अश्रू आणि माया. असंच होणार आहे. पैसा कमवला पण आम्ही कुठं पोचलो हे आम्हाला कळत नाही. आम्ही एवढे दगडाचे झालो, निष्ठुर झालो तर आता अश्रूसुद्धा आमच्याकडं येणार नाही. आणि रडण्यासाठी सुद्धा कदाचित भविष्यात आम्हाला भाड्यानं माणसं मिळवावे लागतील, नेमावे लागतील. मित्र हो, खरोखरच व्हिडिओ सत्य परिस्थितीवर आहे. तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा,
इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.